हवेत फायनलचा महामुकाबला याच्यासाठी केला होता. अट्टाचा शेवट गोड व्हावा आणि शेवट गोड व्हावा यासाठी आपण जर पाहिलं तर फायनल मॅच फायनलचा महामुकाबला एका बाजूला जर पाहिलं तर होम ग्राउंड होम टीम काश्मी 11 हा संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपला असोसिएशन हा वारणा मोहनातील एक नामवंत संघ म्हणजेच महादेवचा संघ, दोस्ती 11, कदमवाडी उपवळे संघ. चेतन सर काय सांगताल, कालच्या दिवसापासून आपण संपूर्ण चषक आपण पाहतोय अनुभवतोय, या चषकाबद्दल काय सांगताल चेतन सर? जे संघ लढले भिडले काल अप्रतिम असा खेळ आपण पाहिला. विशालचा काशवी 11 विपक्ष दोस्ती 11 कदमवाडी उपवळे काशवी 11. काशवी 11 हा संघ आपण पाहतो, खुल्या गटातील हा संघ. चला मॅच चालू करायची आहे. अंपायर्स 4 षटकांची लढत, अजिंक्य लाडू आपण मॅच चालू करून घ्यायची आहे. सर याचसाठी केला होता आता शेवट गोडवा आणि फायनलचा महामुकाबला आपण पाहतोय. रांजणवाडी गावाची अस्मितेची आणि परंपरेची ही स्पर्धा वारणा मोहना स्पोर्ट्स वारणा मोहना क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत अष्टविनायक स्पोर्ट्स गणेशनगर रांजणवाडी आयोजित अष्टविनायक चषक 2026 चा आपण थरार पाहिला. कालपासून आपण या समालोचन करता या संपूर्ण चषकामध्ये काय सांगताल फायनलच्या महामुकाबल्याबद्दल? ना काय तुम्ही काय हे बघताय, काय स्लोगन बघताय का वाचायला बोलायला? हा, राष्ट्रगीत मोबाईलवर लावा, राष्ट्रगीत मोबाईलवर लावा म्हणून तुम्हाला फोन केला. इथं नेट चालत नव्हतं, आता काय तर कालच्या दिवसात काश्मी 11 ऐरोली संघाने खरं तर या संघामध्ये जर पाहायला गेलं तर अजिंक्य सारखा मातबदार खेळाडू, गंगाधर इंगोले सारखा खेळाडू आणि अजय सारखा देखील खेळाडू, जयेश सारखा बलाढ्य खेळाडू. त्यामुळे चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा आपण नवी मुंबई परिसरातील एक दादा संघ पाहतो. खरं तर वलयांकित खेळाडूंचा समावेश 11 खेळाडू 11 गावातील आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात एक गाव 11 खेळाडू खेळताना दिसतात आणि 2 आता आयकॉन घेतलेत. आज आयकॉन म्हणून ग्रामीणचा खेळाडू पाहतो आपण. जर पाहायला गेलं तर यशला या संघामध्ये आता प्राधान्य दिलाय. करमालीचा हा खरं तर खेळाडू आणि करमाली तर नवी मुंबई हा प्रवास आपण पाहतो. खरं तर नवी मुंबईमध्ये यंदाच्या अंगामध्ये सर्वाधिक स्पर्धा वारणा मोरणा याच मैदानावर संपन्न केल्यात. 15 स्पर्धा भरवणं सोपं गोष्टी नाहीये मुंबई सारख्या परिसरामध्ये आणि कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजक कमिटीला. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा खुल्या गटाचं क्रिकेट खेळलं गेलं. कौतुक करावं लागेल संपूर्ण राजनवाडी गावाचं आणि संपूर्ण वाडीचं आणि या तालुक्याचं. खरं तर सांगली जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा, यात मात्र शंकाच नाही. कौतुक करावं लागेल या गोष्टीचा. आजचा दिवस शेवटचा आणि शेवटचा क्षण व्हावा गोड. ठीक, चला दोन्ही संघांचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. काशवी 11 आपला 12th मॅन आपला पाठवा. काशवी 11 पहिला चेंडू पडण्याआधी आपला 12th मॅन काशवी 11 पाठवायचा आहे. पंचाचा सिग्नल, डावाला होतोय सुरुवात. पहिला बॉल, काउंटडाऊन स्टार्ट, ग्रँड फिनाले. पहिला बॉल फेकण्यासाठी गंगाधर इंगोले, दिवा एक्सप्रेस. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट, उंच पुरा असा हा गोलंदाज. हो पहिलाच बॉल महादेव कदम साठी बॉल समजला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे होत असताना पाहायला मिळतो. एक्सप्रेस बॉल पाहायला मिळतो आणि गंगाधर इंगोले का टीम मध्ये या वरली लागली हेच सांगतोय. पहिलाच बॉल डॉट आला महादेव कदमच्या अगेन्स्ट. मागील मॅच मध्ये महादेवने देखील चांगला खेळ केला होता. एक तर्फा सामना बेंगडेवाडीच्या टीमच्या अगेन्स्ट जिंकला. आता इकडे धावा चांगल्या कराव्या लागतील, मॅच महत्वाच्या आणि इकडे धावा आता 40 ते 50 उभ्या कराव्या लागतील. परंतु सर समोर जर पाहिलं तर रफ्तारचा तोफखाना म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि वेगाचा बादशाह, याच ग्राउंडचा या जंगलाचा राजा मी आहे असं सांगतोय 2 चेंडूवर. ते म्हणजेच गंगाधर इंगोले हा आपल्याला सांगतोय की मी या जंगलाचा राजा आहे आणि इथे माझी चालते, इथे कोणाची मी चालून देणार नाही. आणि महादेव दुसऱ्या बाजूने सांगतोय की मी देखील या ग्राउंडवर 14 ते 15 मॅचेस खेळलोय आणि हे या ग्राउंडवर माझी देखील हुकूमत आहे. खरं तर दोस्ती उपवले कदमवाडी संघाने या हंगामात 8 ट्रॉफ्या जिंकल्यात आणि या 9व्या ट्रॉफीकडे आता वाटचाल करतोय.
महादेव कदमला चांगले बॉल खेळावे लागतील. बॉलला फेस करत असताना गोलंदाज कोणत्या अँगलने बॉल फेकतो त्याकडे लक्ष देऊन बॉल फोकस करावा लागेल. खरं तर ज्या अँगलने बॉल येतो ना त्या अँगलने बॅटिंग केली ना तर धावा इकडे बनू शकतात आणि त्याच प्रयत्नात आता खेळ करावा लागेल. सेन्सिबल क्रिकेटची सुरुवातीला गरज असते. जेव्हा चांगला बॉल तुम्हाला गोलंदाजी करत असतो तेव्हा तुम्हाला सिंगल डबलला जास्त कडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं आणि एखादा खराब गोलंदाज भेटतो तिकडे आक्रमण करावं. एखादा खराब बॉल येईल त्याच्यावर आक्रमण करायचा प्रयत्न असेल. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. गंगाधर हिंगोलीची आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. पहिलं षटक गोलंदाजीची दादागिरी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्की सर, पाहिलं तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक येईल का? या स्पर्धेमध्ये आपण विकेट हॅट्रिक पाहिली, षटकार हॅट्रिक पाहिली, मात्र मेडन ओव्हर अजूनपर्यंत पाहिलं नव्हतं. मेडन ओव्हर येईल की महादेव एक धाव काढेल पाहावं लागेल. खरं तर मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रातील एक वलयांकित खेळाडू आहे, 32 शिराला तालुका आणि वारणा मोरणा असोसिएशनचा एक स्फोटक खेळाडू आहे आणि बॅटच्या स्वरूपात सिंगल आली. इकडे पाठीमागे बॉल लॉंग स्टॉपला निघाला. पंचायतकडून अपील दाद मागतोय. खरं तर 1 फॉर दी ओव्हरचा अपील मात्र नकार दिलाय पंचायती. चांगला प्रयत्न. नक्की सर, आपण पाहिलं तर महादेव कदम देखील ओपनचं क्रिकेट अनेक खुल्या गटाचं क्रिकेट खेळण्याचा अनुभव महादेव कदमकडे आहे. अजिंक्य लाडू आणि महादेव कदम जर पाहिलं तर फ्रेंडशिप 11 मानपूर या संघातून एकत्र खेळताना पाहायला मिळतात. त्यांना भलेबती एकमेकांचा गेम माहिती असणार आणि तशाच प्रकारे काहीतरी महादेवची फलंदाजीचा अभ्यास अजिंक्यने आपल्या गोलंदाज गंगाधरला सांगितला असेल की इथे टप्पाटाक हा असा खेळतो तो तसा खेळतो. कारण दोन चांगले मित्र आहेत आणि फ्रेंडशिप 11 मानपूर संघातून हे दोन खेळाडू एकत्र खेळताना पाहायला मिळतात. खरं तर वलांकित जेव्हा तुम्ही व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळताना तेव्हा तुमच्या समोर चांगले गोलंदाज असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटर असतो ना तेव्हा जो चांगला खेळ करतो ना तो संघ खरं तर जिंकत असतो. त्यामुळे इकडे चांगली कामगिरी करावी लागेल. टॉस गमावला, वाटेला बॅटिंग आली, दोस्ती उपवले कदमवाडीच्या आणि इकडे आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. गोलंदाज आता दुसऱ्या षटकासाठी कोणता असेल याची देखील चर्चा होईल. आकाश सिंग, सिंग इज किंग. रोहित आलाय, रोहितला प्राशन करण्यात आलं. खरं तर आज अजिंक्य लाडू खरं तर आज आपण पाहायला गेलं तर दत्ता ढोंडेचा टिलक सर्मनी आहे त्यामुळे थोडासा आता गोंगावलाय तो आणि त्याला 8 वाजता खरं तर जायचं आहे. त्याचमुळे तो थोडासा भ्रमात आहे. खरं तर आज टिलक सेरेमनी आहे त्याचा. आज येड लावलंय, सगळ्यांना येड लावलं आज. आमच्या खोट्या अफवा पसरून चेतन सरांनी सर्वांना येड लावले आज आमची. आज आमची तुम्ही चला आपण जाऊया. तर रोनितचा पहिला चेंडू फेस करेल महादेव कदम. बॉल फटका चांगला, बॉलला फेकून दिला फ्रंट ऑफ द स्क्वेअर. गोष्टांकी क्षेत्र एकच धाव देऊन जाईल. खरं तर असे फटके खेळून आता चालणार नाही. रोहितवर आक्रमण करावं लागेल. एखादं षटक मोठं आलं तर एक चांगली धावसंख्या फाईट होऊ शकतो. समोरचा संघ मातबदार आहे. खरं तर वलांकित दर्जाचे खेळाडू आपण पाहतोय. 11 गावातून 11 कुईनू हिरे आता घेतलेले आहेत या टीम मध्ये. एक चांगला संघ बांधणी केला अजिंक्य लाडू याने, कौतुक करावं लागेल. खरं तर महादेव कदम सारख्या मातबदार खेळाडूला शांत ठेवलं गेलंय. हा बॉल समोर उडवलाय. गंगाधर इंगोले चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतो. चित्यासारखा जम्प लावत बॉलला अडवलं गेलं. धावा वाचवायच्यात. आज कॅप्टनने देखील हेच सांगितलंय की ह्या मॅच मध्ये आपल्याला कमी कमी धावा न ठेवायच्या. दोस्ती इलून उपवले कदमवाडी टीमला आणि तोच प्रयत्न चालू आहे. नक्की सर, एका बाजूला पाहिलं तर एका अकराचं क्रिकेट खेळणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया आयकॉन लोकांना घेऊन खेळणारा संघ म्हणजेच ओपन खुल्या गटाचा संघ. म्हणजे अनुभव कुठेतरी असेल आणि यश पाटील पहिल्यांदाच खुल्या गटामध्ये एवढ्या ताकद संघ बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ते पण ऍज अ आयकॉन म्हणजे वय वर्ष 25. नवीन बॅटर गौरव मैदानच्या आतमध्ये दाखल झाला. खरं तर आता 2 आयकॉन खेळाडू मैदानच्या आतमध्ये. खरं तर अंडर 25 चे दोन्ही खेळाडू आहेत आणि ग्रामीणचे खरं तर खेळाडू आहे. एका बाजूला उपवलेचा खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर मादेलगाव आणि करमालीचे खरं तर हे 2 खेळाडू आपण पाहतोय.
उपवले दोस्ती लोक कदमवाडी संघाचा प्रमुख खेळाडू महादेव कदम आउट झालाय. नक्कीच सर, आपण जर पाहिलं तर महादेव कदम आउट झाल्यानंतर दोन यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आणि ऍज वाईल्ड बॉलचा इशाराला 1 फॉर दी ओव्हर असा पंच घोषित करतात. अशा प्रकारचे बॉल रोहितने फेकले तर दंडित केले जाईल हेच सांगतोय पंचांची आज हर्ष पाटील सरांना पाहतोय कोपरी गाव आणि सातत्याने चांगली भूमिका त्यांची देखील राहिली. हो इथे देखील नो शॉट आणि बॉलला फेकून दिले गौरवने घोषांकित क्षेत्राकडे एकच धाव देऊन जाईल. नक्कीच सर, आपण जर पाहिलं ना तर खरे आभार मानावे लागतील चेतनदादा पाटील यांचे. कारण या खेळाडूंना संधी दिली कोणी, या सगळ्या खेळाडूंना एकत्र आणलं कोणी, एका छताखाली आणलं कोणी, तर चेतन पाटील यांनी. आणि पाहिलं तर वारणा मोहना क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली 1 वर्षापूर्वी आणि एका वर्षामध्ये आज आयकॉन लेवलला हे दोन खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. यंगस्टर आहेत, अंडर 25 चे हे दोन खेळाडू. काय सांगाल सर? खरं तर चेतन पाटील म्हटलं की मास्टर माइंड आहेत. खरं तर या हंगामामध्ये त्यांची देखील एक मानाची स्पर्धा संपन्न झाली आणि तदनंतर रांजणवाडी गावाला खरं तर 8 वलांकित संघ त्यांनी गोळा करून दिला. ही सोपी गोष्ट ना. खरं तर 32 संघांचा समावेश आणि त्यामध्ये खरं तर 8 संघ खुल्या गटाचे शोधून देणं सोपी गोष्ट नसतं. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा आशुषन संकटात असते ना तेव्हा तेव्हा आशुषनचा भक्कम पाठीचा कणा म्हटलं जातं चेतन भाऊ पाटील यांना पाहतोय. नक्की सर, चेतन पाटील सबसे कातील चेतन पाटील उगाच म्हटलं जात नाहीये. कारण आज जर पाहिलं तर तब्बल 40 संघांना एकत्र घेऊन आज 1 वर्ष कंप्लीट झालं. आपला वर्धापन चषक मागच्या संडेला याच मैदानावर पार पडला आणि तिथे चेतन पाटील यांनी भूमिका पाहिली त्यांची. गोलंदाजी मार्कवर करण आलाय आणि चेतन पाटील यांचं कौतुक यासाठी की संपूर्ण कमिटीला एकत्र घेऊन, इथे कोणी अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, सर्वात महत्व ही पदं नाहीयेत, सर्व जे काही आहोत आम्ही सर्व आहोत, अशी ही भूमिका. आणि त्यातूनच की काय वारणा मोहना क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि आज तब्बल 40 संघ या असोसिएशन मध्ये आहेत आणि अप्रतिम असा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. डीडी शांत थोडं, तेवढा संघ नाहीये सध्या आपल्याकडे. हो इथे देखील यंगस्टर आहे करण, अंडर 19 हा खरं तर खेळाडू आहे आणि इकडे त्याला आता अजिंक्य लाडूने प्राचार्य करण्यात आला. खरं तर त्याच्या नेतृत्वामध्ये संघ खेळतोय काशवी 11 ऐरोली संघ आपण पाहतोय. हो लाईन थोडस भटकताना पाहायला मिळतोय. पंचांचे हात समांतर, धावबिल अवांतर, बाय 1 गेट 1 फ्री, 2 धावा देऊन जाईल आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. खरं तर मैदानच्या आतमध्ये पाहायला गेलं तर 2 अंडर 25 चे खेळाडू आहे आणि त्यांच्या समोर उदयमुख खेळाडू आहे. युवा जिगरबाज आपण पाहतोय. खरं तर वलांकित क्रिकेट गाजवायला तो देखील सध्या आहे. करणला पाहतोय. पुढचा बॉल करणचा ओव्हर द विकेटने. हो शॉर्ट बॉल हुक केला, बटका लॉक केला, वॉट अ कॅच आणि महत्वाची विकेट आल्या. गौरव बॅक टू पवेलन. मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना दोस्ती 11 उपवले कदमवाडी टीमला. नक्कीच नवीन फलंदाज आता अनिल येईल. मागील मॅच मध्ये महादेव कदमला सुरुवात चांगली करून दिली. अनुजने चांगला कॅच झेललाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. आमचे नागेश सर आमच्यापर्यंत पोहोचवतील. 11 धावा फक्त स्थिरावल्या. 11 धावेंवर स्कोरबोर्ड. आता मात्र आला अनिल कदमवाडी उपवळे संघातून खेळण्यासाठी. अनिल मागील मॅच मध्ये त्याचा चांगला परफॉर्मन्स राहिला. आता मात्र संधी आहे. खुल्या गटातील संघाबरोबर खेळण्याची त्याचा अनुभव आहे आणि तोच अनुभव आता पणाला लावावा लागेल. आपला अनुभव एक गाव 11 सोडून खुल्या गटाबरोबर खेळायचा अनुभव त्याला मिळतोय आणि तिथे आपण म्हणतात ना, खेळ असा करा, स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. आता अनिलला प्रसिद्ध होण्याची संधी आहे सर. ओहो एक्सप्रेस बॉल, फास्ट अँड फ्युरियस. विकेट कीपर थोडासा बॉल अडवताना अडचणी आल्या आणि बॉल पकडू शकले ना. इकडे सिंगल येत असताना पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. चांगलं करायचं. खरं तर यश पाटीलला स्ट्राईक मारणं खूप महत्वाचं असेल या मॅच मध्ये. त्याच्याकडे कॅबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे आणि तो करून दाखवू शकतोय. खरं तर उदयमुख खेळाडू आहे. करमाल्या टीम साठी जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये असतो ना तेव्हा तेव्हा त्या पट्ट्याने चांगला खेळ केला आणि या महत्वाच्या मॅचेस मध्ये खरं तर ऐरोली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगला खेळ करावा लागेल. नक्की सर, आपण जर पाहिलं तर टॉस जिंकला होता काशवी 11 संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. आज जर पाहिलं तर तळोजातून नवी मुंबई असा प्रवास करून यश पाटील या मैदानावर खेळण्यासाठी आलाय. फटका तर सूर्य खेळलाय. गंगाधर इंगोले तिथे आहे.
सिंगल डबलचं सेन्सेबल क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू आहे. आतापर्यंत एकही मोठा फटका या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. खरं तर धावांसाठी कोंडी केल्या गोलंदाजी करत असताना करण्या आणि पाहायला गेलं ना डीप मध्ये प्रोडक्शन आहेत ना अगदी भिंत उभ्या आहेत. या टीमच्या खरं तर फिल्डिंग डिपार्टमेंट स्ट्रॉंग आहे. प्रीतमला पाहतोय आपण लॉंग ऑफ मध्ये लॉंगॉल मध्ये गंगाधर इंगोल्या अजिंक्य लाडला पाहतोय लाडूला पाहतोय. हे फिल्डिंग डिपार्टमेंट खरं तर कमालीचा आणि वलांकित जेव्हा खेळाडू एकमेकाच्या विरोधात येतात ना ते बॅटर रंगताना मजा येतं. खरं तर धावा करण्यासाठी दोस्ती 11 उपवले कदमवाडी संघाला अक्षरशः नाकी 9 करून ठेवलाय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15. चेक त्याचबरोबर लक्ष्मणजी शिरसड भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील अष्टविनायक चषक 2026 मध्ये मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत असेल. वेलकम, सुस्वागतम दादा. त्याचबरोबर रामपाल भाऊ आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. वेलकम, सुस्वागतम. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी करूयात आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. शिवम बिट्टू या नावाने प्रचलित असलेला या संघामधील खेळाडू बिट्टू गोलंदाजी मार्कवर आलाय. नाव शिवम आहे मात्र बिट्टू हे त्याचं टोपण नाव आपल्याला पाहायला मिळते. आता यश आहे बिट्टूच्या समोर. अप्रतिम असा स्ट्रोक या स्पर्धेतील पहिला आलाय. असे मारावे लागतील. यश सांगतो समोर कोणी येऊ द्या, मी ठोकणार, मी तोडणार आणि माझ्या संघाला चांगल्या धावे संख्येवर नेऊन सोडणार. काय सांगाल सर या यशच्या या फटक्याबद्दल? खरं तर अजिंक्यची प्लॅनिंग वेगळीच दिसते. कारण तर चर्चा चालू आहे. फटका चांगला मारला, स्लॉट मध्ये होता आणि बॉलला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी खणखणीत षटकार आला. इकडे बॅटिंग करावी लागेल, लढावं लागेल. परत एकदा मिनी हेलिकॉप्टर लुक दिला आणि बॉलला पाठवला वावराच्या बाहेर बांधाच्या पल्लीआड. 2 बॉलवर 2 षटकार. यश पाटील सेट ऑन द फायर धाव. चांगली फटकेबाजी करतोय मैदानच्या आतमध्ये. यासाठी ऍज अ आयकॉन काय आहे दोस्ती 11 उपवले कदमवाडी संघामध्ये हे सिद्ध करतोय. चांगला खेळतोय, चांगला लढतोय. नक्की सर, पाहिलं ना यशकडे क्षमता आहे, ताकद नजाकत आहे, मनगडाची ताकद आणि शक्ती युक्तीचा मेळ आणि यशने केलाय मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ. येणाऱ्या WMPL ला देखील असाच फॉर्म त्याचा असावा असं अपेक्षा करत असतील छावा स्पोर्ट्स हा संघ. नक्कीच अपेक्षा करत असतील असाच परफॉर्म त्याचा व्हावा. कारण आपण जर पाहिलं तर विकास नानाचा तो संघ छावा स्पोर्ट आणि त्याचा आयकॉन खेळाडू म्हणून तिथे देखील यशची वर्णी लागली आहे. वय वर्ष 25 असेल तरी चांगला खेळ त्याचा पाहायला मिळतोय. हो, इकडे देखील फाईनल खेळण्याचा प्रयत्न. खरं तर या 2 फटक्यांनी आत्मविश्वास वाढला असेल यश पाटीलचा. आणि इकडे आता खरं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 2 षटकार आले तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतो आणि इकडे फाईट देण्यासाठी खरं तर सज्ज असेल दोस्ती 11 उपवले कदमवाडी संघ. जरी नवी मुंबई परिसरातील दाता संघ जरी असला तरी आमच्यामध्ये क्षमता आहे, आमच्यामध्ये कॅबिनेट आहे. महादेव कदम सारखा एक्सप्रेस या संघात देखील गोलंदाज आहे. हो, इथे देखील बॉल कटरचा वापर, कमी गतीने टाकलेला बॉल, फिंगर रोल केल्या आणि त्यानंतर बॉल हातभर वलन घेत असताना बॅटरला हुसकावणी देत विकेट किपरच्या हातामध्ये निघालाय. नक्की सर, आपण जर पाहिलं तर बिट्टू सांगतोय यशला की मी अनेक पावसाळे पाहिलेत, मी असाच वर नाही आलो, खरं तर परिश्रम केलेत आणि तू षटकार जरूर मारू शकतो मात्र मी कमबॅक करू शकतो असं सांगितलं. पुन्हा एकदा कॅचेसचा कॉल आणि कॅच मात्र समोर हो, कमालीचा झेल टिपला अनुजने. आतापर्यंत 2 अनुजने झेल टिपलात या मॅच मध्ये. महत्वाची विकेट आलाय. यश पाटीलला जावं लागतं माघारी. तंबूच्या आश्रयाला मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना. 3रा फलंदाज होईल आउट आणि त्यामध्ये आतापर्यंत 2 कॅचेस टिपल्यात अनुजने. कौतुक करावं लागेल अनुजचं. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झाला इनिंग नंबर 5 वर सूरज. आणि आता इकडे सूरजला देखील शेवटचा बॉल खेळायचा आणि या बॉल खूप महत्वाचा असेल. इथून चौकार षटकार आला तर एक चांगली धावसंख्या सेट होऊ शकतो. धावसंख्या 28 आहे. चौकार आला तर 32 होती, षटकार आला तर 34 होऊ शकतील. मात्र मारावं लागेल, करावं लागेल की डॉट बॉल येणार याची देखील प्रशंसा या मॅच मध्ये पाहायला मिळेल. हो, प्रचंड वेग पाहायला मिळतोय आणि बॉल चालला शॉर्ट थर्डमॅनला निघून. लेग बाईकचा इशारा येतो पंचांचा आणि लेग बाईकच्या स्वरूपात सिंगल धाव भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 29. आता 24 बॉल मध्ये करायच्या विजयासाठी 30 धावा. 24 मध्ये 30 धावांची आवश्यकता. रणनीती आखली जाईल. आता स्टार्टरची टाइम झालाय. स्टार्टरची टाइम आउट. तेच आपण जर पाहिलं तर संजयजी सावंत आणि त्यांचे
संपूर्ण मित्र परिवार यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील रांजणवाडी अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी आयोजित अष्टविनायक चषक 2026 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून आपण त्यांचं करूयात सहर्ष स्वागत. संजय दादा, या आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघातर्फे आपण देऊयात कॉल देतोय. आपण या व्यासपीठावर आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला घेऊन आपण यायचंय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर श्री लक्ष्मणभाऊ शिरसाट, मानसी रामपाल ऋषी फार्मा यांचे सर्व आहेत. त्याचबरोबर श्री सिद्धार्थ शिरसाट साहेब, विकी पाटील साहेब, सहयोग मुकाशी साहेब आणि संजय दादा यांचं देखील आम्ही करूयात सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम संजय दादा. आज जर पाहिलं तर जिथे जिथे रांजणवाडीच्या मॅचेस असतात तिथे तिथे संजय भाऊ अग्रगण्याने आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या गावावरचं प्रेम हे संजय दादांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांना देखील विनंती करतो की दादा आपण देखील बसायचं व्यासपीठावर. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्थानापन्न होताना पाहायला मिळतात संपूर्ण मंडळी, मान्यवर मंडळी. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर अनेक मान्यवर मंडळांची मांडी आई आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. आणि आता देखील पाहिलं ना आपण तर संपूर्ण व्यासपीठ मान्यवरांनी भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला अजिंक्य लाडू आपले बॅट्समन पाठवा. याच्यासाठी केला होता अट्टास. आपण जर पाहिलं तर अष्टविनायक स्पोर्ट्स गणेशनगर रांजणवाडी या संघाचं जर आपण पाहिलं तर गावी मित्रमंडळ जे आहे अष्टविनायक गणेश मित्रमंडळ, तिथे रौप्य महोत्सव म्हणजे 25वा वर्ष या ठिकाणी आहे. आणि 25 वर्ष कशी गेली तर एकोप्याने गेली, अभिमानाने गेली आणि त्यानंतर गावाची अस्मिता जपता गेली. आणि आज जर पाहिलं तर 25वा रौप्य महोत्सव गणेश मंदिर त्यांच्या गावामध्ये, रांजणवाडी गावामध्ये प्रस्थापित केलंय आणि त्याचं 25वा वर्ष आहे. तर त्यांना देखील खूप साऱ्या देऊया शुभेच्छा. रौप्य महोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात पूर्वार्धाला, उत्तरार्धाकडे जाऊयात. जयेश आणि गंगाधर इंगवले ही आघाडीची जोडी आली आहे. काशवी इलेव्हन या संघाकडून स्ट्रायकिंग एंडला जयेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला गंगाधर. तर गोलंदाजी मार्कवर महादेव कदम, रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख आहे वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये, ही त्याची ओळख असा महादेव कदम आलाय. जिस बंदे में है दम वो महादेव कदम. ओव्हर टू सर. थँक्यू सो मच डीडी. तर प्रत्येक षटकारासाठी संजय सावंत साहेबांकडे 200 रुपयाचं कॅश प्राइज. खर तर खेळाडूंसाठी आता प्रोत्साहन वाढवलं जात आहे. विकेट साठी 500. पहा, हे व्यक्तिमत्व असं आहे ना, क्रिकेटला नेहमीच धर्म मानणारं व्यक्तिमत्व, डॅशिंग आणि डायनामिक व्यक्तिमत्व आपण पाहतो मुख्य व्यासपीठावर. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अरे आला रे आला, जयेशच्या बॅटमधून बेधडक फटका आलाय. कडक 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 षटकार. सुरुवात धडाक्यात झाल्या. यासाठी जाणला जातो. कालच्या दिवसात देखील कमालीचा खेळ केला होता. अंतिम सामना आपण पाहतोय आपल्या भेटीसाठी ग्रँड फिनाले. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना राऊंड विकेटने अँगल बनवत बॉल फेकला होता आणि बॉलला पाठवला थेट घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. चेक आपण जर पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी महादेव कदम जेवढ्या विकेट घेणार उर्वरित 4 चेंडूमध्ये, त्या प्रत्येक विकेटसाठी संजय सरांकडून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज. हे आहे आपल्या खेळाडूंवरील प्रेम, हे आहे आपल्या असोसिएशनच्या प्रति प्रेम आणि हे आहे रांजणवाडीकरांचं प्रेम. खरं तर विकेटला देखील 500 आहेत आणि बॅटर आपण जयेशला पाहतो त्याच्यासाठी देखील षटकारासाठी 200 आहेत. म्हणजेच कौतुक करावं लागेल. सोपी गोष्ट नाही. दोन्ही संघांना प्रोत्साहन पाठबळ दिलं गेलं खरं तर या स्पर्धेत. आडव्या बॅटने चाबूक शॉट चिचके मारा आहे आणि बॉलला पाठवला थेट वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्यात षटकार. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, तोडफोड सुरू आहे. महादेव कदमच्या आगेच मोठे फटके येतात. इकडे चांगला बॉल टाकावा लागेल, विकेटच्या प्रयत्नात असतील आणि डॉट बॉलचं जर पर्सेंटेज वाढवलं ना या स्पर्धेमध्ये तरी देखील प्रेशर क्रिएट होऊ शकतो. मात्र समोर जयेश सारखा मातबदार खेळाडू आणि चांगला खेळ करतोय. काश्मी 11 ऐरोली टीम साठी चांगला खेळ करत असताना पास मिळतोय. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 3 मध्ये 13 बनवल्या. चांगला खेळ पाहायला मिळतो. चांगलं बॅटल, युद्धाचा आव असणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ
आता करायच्यात विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात अप्रतिम पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना तडजोड करत नाहीये. मला फक्त मारायचे आहेत आणि मी ठोकणार हे सांगतोय. हो परत एकदा डाऊन दी ग्राउंड आउट ऑफ द पाथ ठोकला. बिग 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 हिट षटकार. 3 षटकार आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. चांगला खेळतोय जयस. अप्रतिम बॅटिंग. पुण्याची मिसल, मुंबईची भेळ आली रे आली आता जयेशची वेळ. काय खेळतोय मैदानच्या आतमध्ये. महादेव कदमवर आक्रमण. एक मातबदार गोलंदाज आहे, वलांकित गोलंदाज आणि त्याच्यावर आक्रमण केले जाते. सोपं नाहीये अशा परिस्थितीमध्ये. चांगला बॉल फेकावा लागेल. हो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न आणि इथे महत्वाची विकेट आली आहे आणि त्याचबरोबर 500 रुपयाचं कॅश प्राइज आता मात्र महादेव कदमच्या अकाउंटला जाईल. आणि दुसऱ्या बाजूने 3 षटकार ठोकले जयेशने, त्याला देखील 700 रुपये मिळतील यात मात्र शंकाच नसेल. हाय व्होल्टेज ड्रामा. शेवटचा सामना कसा असावा याचं उत्तर मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 30 धावांची गरज आहे आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं गेलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवर. अजूनही 11 धावांची गरज आहे आणि इकडे प्रयत्न चांगले चालू आहेत. चांगला प्रयत्न चालू आहे. खरं तर रांजणवाडी गावाने पाहिलेलं स्वप्न आज सत्यामध्ये उतरवल्या. 2 दिवसीय स्पर्धा आणि 32 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. अष्टविनायक चषक. हो आल्या आल्या 600च्या स्ट्राईक रेटने अजिंक्य लाडूने पाठवला बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दॅट्स अ मॉन्स्टर हिट षटकार. नक्कीच सर. पाहिलं ना पुण्याची आपण जर पाहिलं तर कोल्हापूरची मिसळ झणझणीत, तांबडा पांढरा रस्सा झणझणीत, तसा अजिंक्य लाडूचा फटका खन 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 खनीत असा फटका. अजिंक्य लाडू याला जर पाहिलं ना आपण तर फ्रेंडशिप 11 मानकुद अभय पाटील यांच्या प्रेमाखातीर त्या संघामध्ये त्यांना आपण खेळताना पाहतो. अजिंक्य लाडू असेल, महादेव कदम असेल, एकमेकांविरोधात एकमेकांसाथ बरोबर खेळतात. मात्र आज एकमेकांच्या विरोधात खेळताना अजिंक्य आणि महादेवला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस सोरकोटला धावसंख्या जाऊन पोहोचल्या 25. फक्त 5 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 5 करायच्या. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये नमवलं गेलं. खरं तर चांगला प्रयत्न होता महादेव कदमचा. विकेटचा प्रयत्न होता आणि जयेशला बाद करण्यामध्ये तो सफल झाला. इकडे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. दूध आधी तलवार, लगी तो आबाद नाही तो बरबाद. डॉट बॉल. चांगला बॉल फेकला गेलाय यश पाटीलच्या माध्यमातून. तो देखील चांगला खेळला होता या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. कौतुक करावं लागेल. इकडे गंगाधर इंगोले आपण पाहतोय. खरं तर याच मैदानात सराव करत आला. हो खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. प्रभावित गोलंदाजी पाहायला मिळतो या षटकामध्ये. आतापर्यंत 2 बॉल डॉट आलेत. कौतुक करावं लागेल यश पाटीलचं. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळतो. भेदकता, अचूकता, लाईन लेंथ हे सर्व या षटकामध्ये बघायला मिळतं. खरं तर यंगस्टर आहे आणि त्याच्या अगेन्स्ट गंगाधर इंगोले. लेग स्ट्रिक सोडून जाणार हा बॉल पंचांनी हेरलं, दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावर. 4 धावांची आवश्यकता. पाहायला गेलं तर एका फटक्याचा खेळ. एमएस धोनी स्टाईलने मॅच फिनिश करेल का? हो फटका समोरच्या दिशेने आणि बॉलला पाठवलंय. हवा इसपर. धावा मिळतील 6. आकाशाला गवसणी घालणारा हँग अँड हँडसम षटकार आणि विजयी फटका आलाय गंगाधर इंगोलेच्या बॅट मधून. वेल प्लेड बॉईज.